नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील बहे खरातवाडी पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या महत्त्वाच्या रस्ते दुरुस्ती करण्यासाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील तसेच भाजपाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रसाददादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झालाय। रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती। पावसाळ्यात चिखलामुळे नागरिक, शेतकरी, वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। अनेक वेळा ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्तीची मागणी देखील केली होती, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत होता। अशा परिस्थितीत भाजपाचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रसाददादा पाटील यांनी रस्त्याच्या दुरावस्थेची दखल घेत तातडीने शासन दरबारी पाठपुरावा केलाय। त्यांच्या हस्तक्षेपामुळे निधी मंजूर होऊन रस्ते दुरुस्तीचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण असून विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व पुन्हा एकदा भाजपाने दाखवून दिल्याची चर्चा आहे। लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। यावेळी प्रसाद पाटील, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे यदुराज थोरात, नानासाहेब महाडिक, अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा बहेचे माजी संचालक लवाजीराव देशमुख, व्यवस्थापक मानसिंगराव पाटील, ॲडव्होकेट धैर्यशील पाटील, शेतकरी संघटनेचे विलास पाटील, शहाजी पाटील, राजेंद्र पाटील, अशोक सलगर, विक्रम पाटील, अनिल पाटील, राज पाटील, दत्ताजीराव थोरात, तानाजी खरात, लालासाहेब यादव, बजरंग यादव आदी उपस्थित होते। या रस्त्याचं उद्घाटन सर्व सन्माननीयांच्या शुभ हस्ते झालं। हा रस्ता आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या DPDC या फंडातून मंजूर झाला। 30 लाख रुपये आत्ता ह्या रस्त्याला मंजूर झालेत। त्या 30 लाखामध्ये आता मुरमीकरण आणि खडीकरण आहे आणि यानंतर परत 40 लाख रुपये मंजूर केलेत। त्यावेळी डांबरीकरण पूर्ण होणार आहे। यापूर्वी आदरणीय धैर्यशील माने खासदार साहेब यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये दिले होते। त्यावेळी आपण मुरमीकरण पूर्ण केलं होतं आणि हा आता दुसरा टप्पा आहे। ह्याच्यानंतर तिसरा टप्पा डांबरीकरणाचा पूर्ण होणार आहे। आमचे नेते महायुतीचे सर्व राहुल महाडिक असतील, चिमण असतील, निशिकांत पाटील असतील, आनंदराव पवार असतील, सदाभाऊ खोत असतील, गौरव नायकवडे असतील, या सगळ्यांना घेऊन हा उद्घाटन सोहळा करायचा असं ठरलं होतं। परंतु मला अशी एक बातमी लागली की आचारसंहिता कदाचित दुपारी लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती केली की आपला तर रस्ता बिन उद्घाटनाचा राहील तेव्हा आपण सगळेजण आपण या, आपल्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करूया आणि जर वेळ मिळालाच त्यातून आचारसंहितेचा तर मग एक मोठा कार्यक्रम सगळ्या महायुतीच्या नेत्यांना आपण घेऊन करू। या रस्त्याच्या नियोजनामध्ये विशेष सहकार्य आदरणीय चंद्रकांत दादांचं खूप मोठं आहे, कारण त्यांना ह्यावेळी आपण 2 गोष्टी सांगितल्या होत्या। एक, रस्त्याकडे जे पाणी साठतंय सगळ्या म्हणजे डांबरी जो नवीन रस्ता झाला आहे आणि तो पाण्यामुळे शेती पडलेली आहे, तर त्याचाही एक सर्वे त्या मागच्या 8 दिवसात झाला। अजून एक अपुरा सर्वे राहिला आहे, तो एक दुसरा सर्वे आता ह्या 8 दिवसात होणार आहे। फक्त आचारसंहितेची आपल्याला थोडीशी भीती आहे। आचारसंहितेत अडकला तर तो सर्वे जरा थांबल, कारण तोही काम आपल्याला ताबडतोबरित्या जलसंधारण आणि PWD यांच्या संयुक्त विद्यमानातून तो करायचा आहे। कारण ते जे अतिरिक्त पाणी आहे ते ओढ्याला किंवा नदीला काढून दिलं पाहिजे, त्यासाठी पाईपलाईनचा खर्च प्रचंड मोठा आहे। पण आदरणीय चंद्रकांत दादांनी आपल्याला आश्वस्त केलंय की कोणत्याही परिस्थितीत मी ही तुमची अडचण आम्ही दूर करतो। सर्व शेतकरी बह्याचे, बोरगावचे दादांना भेटून आले। दादांच्या पुढे आपण निवेदन दिलं, निवेदन त्यांनी कलेक्टर साहेबांना सुपूर्द केलं, त्याप्रमाणे सर्वे झाला। तो एक महत्त्वाचं काम होतंय। आता याचबरोबर बहे गावातले जे 5 वेगवेगळ्या पाणंद रस्ते आहेत, उदाहरणार्थ मुसळे पाणंद आहे, भैरवनाथ ते मठी पाणंद आहे, मोहिते पाणंद आहे, परीट पाणंद पूर्ण झालेली आहे। आता त्याच्यावर डांबरीकरण करायचं आहे। परेड पाणंद आपण पूर्ण केलेली आहे। अशा 4-5 पाणंद आहेत, ते पण आपण ह्या सर्वसाधारणपणे 1 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। फक्त ते मनरेगामध्ये काही आपण ह्या अडकल्यामुळं त्याचा लवकर निर्णय झाला नाही, पण तो आता जी रामजी ह्यामध्ये ते बसल आणि लवकरात लवकर आपण ते पूर्ण करू असं मला 100% वाटतंय। आणि मी आश्वस्त करतो की या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून बहेगावच्या विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य देऊ। माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मी यात आभार मानतो। विशेष करून निशिकांत पाटील राष्ट्रवादी, त्याच्यानंतर आनंदराव पवार शिवसेना, सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटना, त्याच्याबरोबर राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक,
चमन डांगे, भारतीय जनता पार्टी, गौरव शिवसेना, गौरव भाऊ, या सगळ्यांचं मला आभार मानले पाहिजेत आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानतो. आज शेतकरी संघटनेने उत्स्फूर्तपणानं या कार्यक्रमामध्ये भाग घेतला म्हणून त्यांचाही, शहाजी बाप्पा असतील, अशोक सलगर असतील, विलास बाप्पा असतील, यांचाही सगळ्यांचं मी धन्यवाद देतो त्यांना. आणि आपल्या गावाच्या प्रगतीसाठी सर्व सगळ्यांनी सहकार्य करावं आणि हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण पूर्ण व्हावा ही अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडे व्यक्त करतो आणि थांबतो. महायुतीच्या माध्यमातून व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि चंद्रकांत दादा पाटील व आपल्या गावचे प्रसाद दादा यांच्या विशेष प्रयत्नातून 158 राष्ट्रीय महामार्ग खरातवाडी ते रेत्रे हरणाक्ष या पानंद रस्त्याचा आता सर्वच आपले उपस्थित असणारे ग्रामस्थांचा शुभारंभ झाला. या रस्त्यासाठी माननीय प्रसाद दादा यांनी विशेष प्रयत्न करून मागच्या वेळी बी मुर्मीकरण करून घेतलं आणि याच कामासाठी म्हणून अपुरा राहिलेला रस्ता आणि पूर्ण करण्यासाठी 30 लाख रुपये मंजूर करून आणले आणि याच्यानंतर आणि पुढचा टप्पा डांबरीचा आहे 40 लाख रुपयेचा. त्यामुळं मी सर्वांच्या वतीनं दादांचे आभार मानतो. त्यांनी शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतात त्या समजून घेऊन त्यासाठी पाठपुरावा करून त्या रस्त्याचं काम मार्गी लावलं. मी अनेक त्यांना असं सुचवतो की आपल्या बऱ्याच ह्या पानंद असेल, तिकडची एक पानंद आहे, या भागातलं पाणी बाहेर जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकं काढण्यासाठी अडचण येत्या. त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून पाणी बाहेर नेण्यासाठी आउटलेट करता येते का, एक त्यांनी प्रयत्न करावा. तो एक मोठा प्रश्न सुटेल शेतकऱ्यांचा. आणि आज या कामाचा शुभारंभ झाला, यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.